जळगावमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो आहे। उद्या आपला लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज किल्ले बनवण्याची स्पर्धा जी आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आपण आता छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सकाळपासून या ठिकाणी विद्यार्थी जे आहे विद्यार्थ्यांची किल्ले बनवण्याची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते आहे। रायगड असेल, शिवनेरी असेल, असे वेगवेगळे किल्ले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत। किल्ले बनवण्याच्या स्पर्धेसाठी विद्यार्थी सकाळपासून जे होतं आपापलं साहित्य घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहे। मातीमध्ये खेळून सगळा प्रकार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रंगवला आणि किल्ल्या क्षेत्रात साकारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पुढे पण बघतोय की या सर्व मैदानावर जे आहे प्रशासनाच्या वतीने हे किल्ले बनवण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेत मोठ्या संख्येने जे आहेत वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। दृश्यांमध्ये बघतोय आपण की कशा पद्धतीने अगदी आकर्षक आणि हुबहूब किल्ला बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज देखील विराजमान झाल्याचं या ठिकाणी भासवण्यात आलेलं आहे। बघतोय आपण की आपला किल्ला जो आहे अत्यंत आकर्षक दिसावा यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे। त्या किल्ल्यांना झेंडे लावणे असेल किंवा वेगवेगळ्या मार्गदर्शक असेल किंवा मावळ्यांच्या भूमिकेतील पुतळे असेल, अशी पूर्ण पद्धतीची जी आहे या ठिकाणी जी आहे विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण या मैदानाच्या जर चहूबाजूला जर बघितलं तर सर्वच बाजूनी या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत वेगवेगळे किल्ले या ठिकाणी साकारत आहेत। काही विद्यार्थ्यांशी आपण बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा आनंद काय आहे। काय सांगशील या ठिकाणी तू आज किल्ला बनवलेला आहे, कोणता किल्ला आहे, कशा पद्धतीची तुम्ही मेहनत घेतली? नमस्कार, माझे नाव चैतन्य विजय पाटील, इयत्ता 7वी। आम्ही 13 जणांनी मिळून 3 किल्ले तयार केले आहे। आमच्या शाळेचे नाव मानव सेवा मंडळ जळगाव संचलित प्राथमिक विद्यामंदिर जळगाव हे आहे। ही शाळा कोटेनगर जवळ आहे। आम्ही 3 किल्ले बनवले, यासाठी आम्ही 9 वाजेपासून इथं मेहनत घेत आहोत। उद्या आमच्या लाडक्या राजाची जयंतीनिमित्त आम्ही 3 किल्ले तयार केलेले आहेत। तोरणा, शिवनेरी व विशालगड। तोरणा म्हणजे 16 छत्रपती शिवाजी महाराजांचे वय जेव्हा 16-17 होते तेव्हा त्यांनी स्वराज्याचे तोरणा किल्ल्यावर बांधले, म्हणून आम्ही या कल्पनेने तोरणा किल्ला बनवला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीमध्ये झाला, या कल्पनेने आम्ही शिवनेरी बनवला व छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले जिंकले, यातून आम्ही विशालगड निवडला। असे 3 किल्ले आम्ही तयार केलेले आहे। यासाठी आम्ही विटा, माती, तिकडची माती, विटा हे खूप मेहनत घेऊन आम्ही 3 किल्ले तयार केलेले आहेत। धन्यवाद। काय सांगशील दीदी, तू देखील या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे, कसा आनंद होता? आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये खूप मजा आली व मागच्या काळामध्ये लोक कसे किल्ले बनवायचे, त्यांना किती मेहनत लागायची हे आम्हाला समजले। आज आम्ही माती, विटा, शाडूमाती या सर्व वस्तू मिळवून या किल्ला बनवला आहे। या किल्ला बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत लागितली। यावरील मावळे, रांगोळ्या व झाडं हे किल्ला आकर्षित दिसण्यासाठी आम्ही हे सर्व लावलेले आहे। मातीमध्ये खेळण्याची मजा वेगळी असते ना मोबाईलपेक्षा? हो, मोबाईलमध्ये आपण फक्त बसल्या बसल्या खेळतो, पण इथे केल्यावर इतका मस्त अनुभव येतो आणि छान अनुभव येतो। आता किल्ले मागे कसे बनवायचे, त्यांना किती वस्तू लागायचा, किती मेहनत लागायची याचा अनुभव आता आम्हाला या किल्ल्यापासून बनवले यापासून मिळाला। धन्यवाद। तर अशा पद्धतीने आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांचा किल्ले बनवण्याचा अनोखा असा आनंद या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव या ठिकाणी आला आणि मोबाईल खेळण्यापेक्षा निश्चितच माती खेळण्याचा किंवा हा किल्ले बनवचा असा अविस्मरणीय क्षण आमच्या आयुष्यातला असल्याची या ठिकाणी प्रतिक्रिया या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला असून या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचा मोठा आनंद आणि किल्ले बनवण्याचा वेगळा आनंद या विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।